हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. कशा आहात तुम्ही सर्व? मस्त मजेत ना? मी पण मस्त मजेतच आहे आणि आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. चला, तर मी आता हा बाहेरचा तुम्हाला थोडंसं दाखवते. म्हणजे काय, मी आणि मनोहरनं चाललेली आहे बाहेर. मागच्या टायमाला तुम्हाला दाखवलं असेल की माझी मैत्रीण आली होती, म्हणजे खूप वर्षांनी माझ्याकडे आली होती ना, तर आज आम्ही तिच्याकडे चाललेलो आहोत. असंच थोडंसं काम आहे, थोडंसं भेटायचं वगैरे होतं, म्हणून मी चाललेली आहे. खूप उशीर, माझी सुरुवातच इथून झालेली आहे की अगदी बसस्टॉपपासून मला खूप उशीर झाला. मला काय बस मिळालेली नाही आहे. म्हणजे जवळजवळ मी अर्धा तास उभी राहिलेली आहे. त्याच्यानंतर मी आता रिक्षा पकडली फायनली आणि आम्ही आता स्टेशनला येतो आहे. आणि स्टेशनला आल्याच्यानंतर काय झालं, तिकीट वगैरे काढून झाल्याच्यानंतर ना विजलं बंद केलं. चालू नाही होणार ती. वास येते, वास. इथे ना चर्चगेटला जाणारी ट्रेन होती, विरारवरनं सुटलेली होती ती. तिथे लिटरली ना आम्ही बघितली की आग लागलेली होती आणि धूर पण निघत होता. पण शेवटी काय झालं की तिथे ना जे तार एक कनेक्ट होत असते ना वरती, ती बंद केलेली होती आणि आगही विझलेली होती. इतकं म्हणजे जराशी जरी ट्रेन चालू झाली असती कदाचित मोठा म्हणजे मोठी घटना घडली असती. पण देवाच्या कृपेने तेवढंच थांबलेलं त्याच्यावरती इथेच. आणि आम्ही पुढे विरारला निघून आलो आहोत. आणि बघा पूर्णमध्ये विरारला असे जे ह्याला कुठली चाळ बोलतात मला काहीच आयडिया नाही त्याची. पण हे मला ना असं ती जी मी खूप वर्ष झाली तिने, मला वाटतं जवळजवळ ना 15 एक वर्ष झाले असतील तिने रूम घेऊन. मला इथे ना खूप म्हणजे ह्या चाळीतनं मला अशा खूप चाळी आवडतात. तर मी ना खूप वर्षांनी हिच्याकडे आलेली आहे. आमचं जेवण वगैरे झालेलं, मी काहीच आतमधलं शूट वगैरे केलेलं नाही तिच्या घरातलं वगैरे, कारण का त्यांच्याकडे पाहुणे वगैरे आले. ते पण मी निघताना दाखवलं होतं तिचं घर बाहेरूनच, घरात मी काहीच दाखवलेलं नव्हतं. तर आम्हाला परत 6ची ट्रेन पकडायची होती, म्हणून आम्ही आता जवळजवळ आणि प्लॅटफॉर्मला मी 2 तास उभी होती, कारण का मेघा ब्लॉक असल्यामुळे ना मला ट्रेनच टायमात मिळालेली नाही आहे. तर मी 2 चल. तासाच्या नंतर हिच्या घरी पोचली, म्हणजे घरातून निघून. आणि जवळजवळ मी माझ्या घरातून तिच्या घरी जाईपर्यंत 1 तासाचाच रस्ता आहे. तसंच मी यायच्या टायमाला ना अगदी मी 6:30ला 5:30ला आम्ही निघालो आणि 6:30ला मी घरात आलेली आहे. तर असा माझा आजचा विरारचा प्रवास झालेला आहे. त्याच्यानंतर ना घरी आल्याच्यानंतर मी तिथे बघा हे काल टी शर्ट मनोहरसाठी आणले होते. त्यातला ना एक टी शर्ट जो हा आहे ना, तो त्याला बरोबर होतो आहे आणि जो ब्ल्यूवाला आहे ना, तो त्याला थोडासा ना टाईट होतो आहे. तर आता आम्ही हा ब्ल्यूवाला परत करायला चाललेलो आहोत. त्याच्यासाठी मी आता मार्केटमध्ये जाते. म्हणजे खाली थोडीशी उद्याची भाजी वगैरे पण घ्यायची होती आणि त्याचं टी शर्ट पण, मनोहरचं टी शर्ट चेंज करायचं होतं. तर आता मी इकडे तशीच ना ताईकडे पण आलेली आहे. ताईकडे आल्यानंतर मस्त मी ताईने मला ना नाश्त्यामध्ये रागीचा जो डोसा असतो ना, तो डोसा तिने बनवला होता. म्हणजे ह्याच्यामध्ये मी तिला रेसिपी विचारून घेतलेली आहे. मी नक्की तुमच्याबरोबर पण शेअर करेल. म्हणजे ह्याच्यामध्ये रागी, नाचणी आहे, उडदाची डाळ, तांदूळ, आणखीन काहीतरी तिने घातलं होतं, माझ्या लक्षात येत नाही. मी परत तिला फोन करून विचारेल आणि नक्की बनवून दाखवेल. त्याच्यानंतर ना तिने याच्यावरती ना सांबार पावडर असते ना, ती घातलेली होती. खूप छान टेस्टी झाला होता आणि बरोबरच ना तिने ब्लॅक टी बनवलेली होती. मस्तपैकी सगळी शॉपिंग वगैरे करून, म्हणजे शॉपिंग बोललं तर भाज्यांची, हां, कारण का उद्या सोमवार मंगळवार आहे ना, तर भाज्या वगैरे लागणार. तर इथे मी त्या भाज्या वगैरे घेऊन आलेली येताना. आणि हे बघा ह्याच्यामध्ये मी ना शिराळी असते ना, जसं दोडकं पण बोलतात त्याला, ते दोडकं घेतलेलं आहे आणि फरसबी घेतलेली आहे. काल मी येताना वांगी घेतली होती थोडीशी, ती वांगी आणि तोंडलीसुद्धा आहे. म्हणजे खूप साऱ्या नाही आहे भाज्या घेतलेल्या. अगोदर काल मी सॅटर्डेला एक राऊंड मारायला संध्याकाळी गेलेली, तेव्हा तिकडनं तोंडली आणि हे आणलं होतं, वांगी आणली होती. आणि आता मी फरसबी आणि दोडका आणलेला आहे. त्याच्याबरोबर मी ना उद्या मला टिफिनमध्ये अजून एकीला ना बटाट्याची फक्त भाजी द्यायची आहे. 4 जणांसाठी, 4 ते 5 जणांसाठी अशी भाजी द्यायची आहे. त्यासाठी मी बटाटी पण घेऊन आलेली आहे. जी आज मी बटाटी आणलेली होती ना, त्यातले मी आलू पराठे वगैरे आज झाले, त्यामुळे ना खूप कमी पडले असते ते मी. आणि ते टोमॅटोसुद्धा आणून ठेवलेले आहेत मी. सगळ्या भाज्या वगैरे ज्या आहेत ना, ते सगळ्या मी पहिला लावून वगैरे घेते. उद्या मी फरसबीची भाजी बनवणार आहे. माझ्याकडे अगोदरसुद्धा फरसबीची भाजी मी आणून ठेवली होती, पण ती मी फक्त पुलावमध्ये वगैरे वापरलेली होती थोडीशी, आणि थोडीशी आता माझ्याकडे होती. तर ती एवढी ती पुरलीच नसती उद्याला, कारण का सकाळचा आयुषचा डबा जातो ना,
त्याच्याबरोबर मला एक डबा द्यायचा आहे. त्यामुळे मी ना फरसबीची भाजी अजून थोडीशी मी घेऊन आलेली आहे, पाव किलो. त्याच्यानंतर ते टोमॅटो वगैरे पण मी आणून ठेवलेले आहेत. आता सध्या थोडेसे घरामध्ये 3-4 एक असतील, पण मी बोलली की आता घेतेच आहे, इतर भाज्या घेते. तर बाजूलाच टोमॅटोची गाडी लागलेली होती, म्हणून मी टोमॅटो पण घेतलेले आहेत. टोमॅटो, बटाटे वगैरे सगळे जागेवरती लावून ठेवलेले आहेत. आता मला उद्या फरसबीची भाजी बनवायची आहे ना, त्यासाठी मी फरसबी ते मी काढून घेते, की जेणेकरून थोडंसं पाण्यात वगैरे ठेवलं ना, की मग मी कापून वगैरे ठेवून देईल. म्हणजे मला सकाळी परत मग घाई गडबड काय होणार नाही. तर इथे 2 वेगवेगळ्या भाज्या, जी अगोदर आणलेली फरसबी आणि आत्ताची फरसबी ती आणलेली ना, ती मी एकत्र करून ठेवलेली आहे आणि ही आता स्वच्छ धुवून वगैरे चिरून वगैरे ठेवून देणार. तर इथे सगळी भाजी वगैरे काढून घेतलेली आहे आणि थोडीशी मी ह्याच्याबरोबरच ना मिरच्या वगैरे पण आणलेल्या आहेत. तर त्यासुद्धा मी आता जागेवरती लावून घेते. अगोदरच्या मिरच्या आहेत ते माझ्या संपलेल्या होत्या आणि थोड्याशा मिरच्या अजून आहेत डब्यामध्ये, पण मी आता जे आत्ता आणलेले आहेत ना थोडेसे, ते पण मी ह्या डब्यामध्ये काढून घेणार आहे. म्हणजे काय, हाताबरोबर त्या मिरच्या पण डब्यामध्ये जातील. तर पहिलं त्याची ती देठं आहेत ना, मी पाण्यामध्ये वगैरे आत्ता काय टाकलेलं नाही, कारण का जरी मी पाण्यातून धुवून घेतलेले असतात ना, तर माझी एक सवय असते की फ्रीजमधून काय काढलं ना की लगेच धुवायला जाते. त्याच्यामुळे मी ना आता धुवत वगैरे काहीच बसलेली नाही या मिरच्या. फक्त ह्याची देठं वगैरे साफ करून घेतलेली आहेत आणि मिरच्या पण सगळ्या मी डब्यामध्ये भरून वगैरे ठेवलेल्या आहेत. त्याच्यानंतर ना मी इथे ना काल येताना असंच, म्हणजे मी काल मगाशी मी तुम्हाला बोलली ना की मी राऊंड मारायला गेलेली सॅटर्डे, तेव्हा येताना मी खाऊ घेऊन आले होते. म्हणजे चहाबरोबर वगैरे काहीतरी थोडंसं लागतं, त्याच्यासाठी मी ना खाऊ घेऊन आलेली आहे. जसे ते मी कचोरी, चकली आणि भाकरवडी घेतलेली आहे. पण ही तुम्हाला भाकरवडी दाखवते. इकडे आमच्याकडे एकदम फ्रेश म्हणजे त्याचा वरचा कवर जो आहे ना, इतका खस्ता मस्तपैकी ना, खुसखुशीत एकदम, जरासुद्धा कडक नाही आणि मसाला पण इतका मस्त ना, मऊ आणि एकदम परफेक्ट आंबट, गोड, तिखट जसा असतो ना ह्याचा कचोरीचा, तसं कचोरी मिळते. खूप छान मिळते इथे आणि ती ₹60 पाव मिळते आमच्याकडे. तर ते घेतलेलं आहे. मल्टीग्रेनचं, म्हणजे मैद्याचं आटा नाही त्याला, मल्टीग्रेन आटा वापरून भाकरवडी असते ना, ती घेतलेली आहे आणि आपली साधी चकली घेतलेली आहे. ती मी काल आणून तशीच ठेवली होती मोठ्या डब्यामध्ये. ती आता मी माझ्या छोट्या डब्यामध्ये काढून ठेवून दिलेली आहे. त्याच्यानंतर हे बघा, ह्याच्यामध्ये ना सुकी मच्छी आहे, म्हणजे जवळा आणि काड असते, तुम्हाला माहिती असेल ना काड, आंबाड काड बोलतात त्याला, किंवा छोटी करंदी बोलतात. तर मी तुम्हाला दाखवते. पहिलं ती पिशवी आहे ना, त्याला वास येत होता ना, म्हणून मला ती बाथरूममध्ये ठेवायची. तर इथे एका साईडला मी ठेवून दिलेली आहे. ते बघा, हे मी विरारवरनं आणलेली आहे आणि माझ्याच मैत्रिणीला सांगितलेलं होतं की ती मला ॲक्च्युली बोलली होती की आमच्याकडे सुकी मच्छी खूप छान मिळते. तेव्हा तिला मी सांगितलं होतं की माझ्यासाठी घेऊन ठेव, मी जेव्हा पण येईल ना तेव्हा मी घेऊन जाईल. तर तिने मला हे 1 महिना आधीच, मला वाटतं काहीतरी, ती माझ्याकडे आल्याच्यानंतर 1 आठवड्यातच तिने ही मच्छी घेऊन ठेवली होती. तर ह्याच्यामध्ये मी तिला काड आणि जवळा सांगितलेलं ना, तर ही काड आणि जवळा तिने घेऊन ठेवलेला बघा. आणि इतका साफ आणि स्वच्छ आहे ना, की म्हणजे मला त्याच्यात फक्त मी अशी हात मारून बघितला, त्याच्यामध्ये जरा पण खडा वगैरे काहीच नाही आणि सफेद जवळा आहे. हा बारीक सफेद जवळा असतो ना, तो मी घेतलेला आहे. आणि हे जवळजवळ मला वाटतं तिने 100-100 रुपयाचं घेतलं आणि चांगलं छान क्वांटिटीमध्ये मला हे मिळालेलं आहे. मी इथे ह्याच्याकडनंच, म्हणजे म्हणजे आमच्या इथे मिळते ना, तिथे 50 रुपयाचं घेतलं ना, तर ह्याच्यातला अर्धा पण मला मिळाला नव्हता जवळा. तर मी आता जवळा आल्याच्यानंतर रात्रीच्या जेवणामध्ये ना मी फक्त आमटी भात बनवणार होती, कारण का मी पण काय काय खाल्लेलं आहे. मिताली पण सफाळ्यावरनं आली तेव्हा ताईबरोबर काहीतरी थोडंसं नाश्ता केला तिने, म्हणजे सिद्धीबरोबर. त्याच्यानंतर मनोला काहीच खायची इच्छा नव्हती, त्यामुळे फक्त आयुष, मी आणि मिताली जेवायचं होतं. मी आमटी भात बनवणार होती, पण आता जवळा मी काढलेलाच आहे ना, म्हणून मी मितालीला विचारायला गेलेली की आपण जवळा आणि भात बनवूया का. जवळा म्हणजे मी तुम्हाला दाखवते, जी पातळ पाण्यासारखी बनवतात, मी आमच्याकडे वत्तल बोलतात त्याला, तर ती तशी. ह्याच्यामध्ये तरी पण मी मसाला टाकते. आमच्याकडे तर घरी तर आजी वगैरे बनवायची, आई बनवायची ना, ह्या जवळाच्या जी आमटी बनवतात त्यात काहीच वाटण वगैरे घालत नाही, पण मी घालते. आणि इथे बघा, हे ना काड वगैरे ठेवताना त्याची टोक असतात ना, ते मला लागलं नाही का जोरात, तेच तुम्हाला सांगत की तिथे लागलं म्हणून. तर आता मी ना फक्त ह्याच्यामध्ये आता भात, रात्रीच्या जेवणासाठी भात आणि ते जवळ्याचं कालवण बनवणार आहे. तर हे पहिलं जवळा वगैरे मी सगळं जागेवरती ठेवते, नाहीतर मग मुंग्या वगैरे लागतील. तर पहिला हे मी माझ्याकडे अजून पण वाकट्या वगैरे आहेत ना, ते पण फ्रीजमध्ये ठेवले आहेत. आता मी हे जवळा आणि पण फ्रीजमध्ये ठेवणार. आता त्याच्यानंतर मस्तपैकी माझं जेवण तयार झालेलं आहे आणि फक्त भात आणि ते सुक्या जवळ्याचं कालवण बनवलेलं आहे. चला, त्याच्याबरोबरच ना सलाड, मी आता काहीच नव्हतं म्हणून सलाड घेतलेलं आहे, बरोबर काकडी आणि गाजर. तर चला, आजचा माझं रात्रीचं जेवण छान एकदम शॉर्टकट
तयार झालेला आहे. तुम्ही पण या सर्वांनी जेवायला, जर आवडत असेल तर नॉनव्हेज. तर चला आता मी जेवून घेते. जसा ताट मी समोर घेतलं ना, मस्तपैकी जवळ्याचं कालवण बनवलं आहे ना, त्याचा सुगंध यायला लागलेला आहे. तर आता ब्लॉग इथेच थांबवते आणि तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब.